राम कृष्ण हरे जय 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 राम पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने पाहता लोचने सुख झाले हो सारे सुख झाले हो सारे विठ्ठल बनवा विठ्ठल बरवा झाले हो सारे सुख झाले हो सारे सुख झाले हो सारे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडे बौद्ध सुकृताची जोडे बौद्ध सुकृताची जोडे सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून आवडे म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर बापर तुम्हा देवीवर बापर तुम्हा देवीवर बापर तुम्हा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बापर तुम्हा देवीवर बापर तुम्हा देवीवर बापर तुम्हा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
माधव बरमा विठ्ठल बरमा विठ्ठल बरमा जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम क्षणाहाचे करावा विचार क्षणाहाचे करावा विचार क्षणाहाचे करावा विचार क्षणाहाचे करावा विचार तारावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तू कामनेय लोकीच्या व्यवहारी कामनेय लोकीच्या व्यवहारी तू कामनेय लोकीच्या व्यवहारी कामनेय लोकीच्या व्यवहारी नाका डोळे धुरे भरून राहू नाका डोळे धुरे भरून राहू नाका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान जय गोपार कुमार गोपार कुमार जय गोपार कुमार जय 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 जय गोपार कुमार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार
जाणार नाशिवंत देह जाणार धरावया पार भवसिंधू धरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार अभिषेक काळ अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार विठ्ठला 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 बोला पुंडलिका
क्षणोक्षणा हाचे करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लुकीच्या व्यवहारे तुका म्हणे यह लुकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंग करू प्रथम नामान दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासा चुका बाबाजी सद्गुरु दासा चुका त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका विठला 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 क्षणोक्षणा हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लुकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला 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 पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय क्षणोक्षणा हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत चिंतन करता निवडलेला अभंग महान विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण संत सम्राट देहुनिवासी तुकोबाराय यांचा उपदेश पर प्रकरणातील 4 चरणाचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग आहे विठला 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 महाराज अभंगाच्या द्वारे सरळ सरळ भावार्थ सांगतात. महाराज म्हणतात जगाच्या बाजारामध्ये जीवनामध्ये यावत जीवाना आल्यानंतर त्याचा क्षणाक्षणाला विचार करणं हे महत्वाचं आद्य कर्तव्य आहे. परिणामी कशा करतात या भवनाम संसारातून तरुण जायचंय का अन्यथा तर त्याचा विचार केला गेला नाही तर नाशिवंत देह साहजिकचरित्या जाणार आहे. परिणामी पुढे दुःख भोगावं लागणार आहे. म्हणूनच जगाच्या बाजारात या यावत जीवाने एक कर्तव्य पार पाडावा का संत समागमे धरावी आवडी म्हणजे संतांची संगत धरावी आणि त्यांच्या माध्यमातून परमार्थाची तातडी करावी. किंबहुना मात्र एक लक्षात असू द्या तुकोबारा म्हणतात तुका म्हणे लुकीच्या व्यवहारे म्हणजे ह्या जगाच्या व्यवहारामध्ये आवरण रूपी किंबहुना अज्ञान रूपी स्वरूपाचा अंधकार भरून राहू नको. किंबहुना ती जर प्रतिक्रिया जीवनामध्ये प्राप्त केली किंबहुना व्याप्त झाली तर निश्चितपणाने त्याच्या माध्यमातून हा देह नाशिवंत तो जाणार आहे आणि पुढे मात्र आयुष्य खातो काळ सावधान यात बदल नाहीये. विठला 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 म्हणून तुकोबारा म्हणता क्षणोक्षणा हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू. जीवनाच्या घडामोडीमध्ये जगत असलेल्या प्रत्येक मानवी जीवनाच्या पाठीमाग मंडळी अनेकात मास दुःख फैलवलेले पण त्या दुःखाला परावृत्त करण्याचं सामर्थ्य जगाच्या बाजारात नाहीत का? तुकोबारा म्हणतात आहेत ना. परंतु जगाच्या बाजारात ती प्रक्रिया जरी असली तरी पण देखील जीवनामध्ये या यावत जीवाच्या माध्यमात या जीवसृष्टीच्या माध्यमात यावत जीवाच्या प्रतिक्रियेचा विचार केला तर त्याचे 4 वर्ग पडलेले.
काहींना पवित्र मनुष्य जन्म मिळाला, दुर्दैवाची गोष्ट तो त्यांना कळाला नाही. काहींना पवित्र मनुष्य जन्म मिळालाच नाही, त्या पद्धतीनं त्यांना तो कळाला नाही. तिसरा वर्ग असा का त्यांना पवित्र मनुष्य देह चांगल्यापैकी कळाला, पण दुर्दैवाची गोष्ट त्यांना तो मिळाला नाही. आणि ज्यांच्या बाबतीमध्ये हे तुकोबाराय वर्णन करतात का ज्यांना पवित्र मनुष्य जन्म मिळालाय बी आणि ज्यांना मिळाला ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं कळाला त्यांना संत म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मग तुकोबारा म्हणतात जीवनामध्ये माणसानं त्याचा सारानुसार विचार करायला पाहिजे. आता विचार करायला सांगितलं इथपर्यंत बरोबर, म्हणजे जगाच्या बाजारात त्याचा कोणी विचारच करत नाहीत का? प्रत्येक जण विचार करतो, पण कोणता विचार करायला हवाय हा महत्वाचा भाग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, सहजगत्या जर त्याचा विचार केला मंडळी, ते एक ग्रस्त वयोवृद्ध असलेला म्हातारा ओट्यावरती बसायचा. बसल्या बसल्या त्याच्या दाराच्या तोंडी ओट्याच्या समोर जनावरांची गव्हाणं असायची. गव्हाणीला 2-4 म्हशी बांधलेल्या, 2-4 जनावरं बांधलेले, त्याच्यामध्ये एक टोणगं किंबहुना हेला बांधलेला. म्हातारा ओट्यावरती बसल्या बसल्या त्या हेल्याकडे बघायचं, म्हणजे टोणग्याकडे बघायचं. कशा करता बघायचं? त्या टोणग्याचे शिंग थोडेसे गोड होते. म्हातारा एकच विचार करायचा, माझं डोकं हेल्याच्या शिंगात जाईन का, माझं डोकं हेल्याच्या शिंगात जाईन का. मी म्हणलो एक दिवस विचार केला असेल, 2 दिवस विचार केला असेल, विचार सोडून दिला असतं. पण म्हाताऱ्याने मात्र 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 4 महिने तोच विचार, माझं डोकं आणि हेल्याच्या शिंगात जाईन का, माझं डोकं हेल्याच्या शिंगात जाईन का. मी म्हटलं 4 महिने विचार करून सोडून दिला असेल, पण ते तू सोडलाच नाही, उलट त्याचा ट्राय केला. म्हातारा तसं थोडंसं पुढं सरकत गेलं आणि हेल्याच्या डोक्यात मध्ये शिंगामध्ये डोकं घातलं. आता डोकं घालताना सरळ गेला, पण माघं काढताना मात्र अटकलं. घडलं काय? हेल्याने दावा तोडलं. आणि हेल्याने दावा तोडल्यानंतर काय घडलं असेल हे तुम्हाला सांगावं लागेल का? विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मग याच्या करता जीवनामध्ये जगत असताना जीवनाच्या माध्यमात प्रतिक्रिया तुकोबारा व्यक्त करतात का? त्याची प्रतिक्रिया व्यक्त त्यांनी केलेली त्याचं सूत्रच असं का जीवनामध्ये आल्यानंतर त्याचा विचार करणं हे यावत जीवाचं कर्तव्य. पण त्या कर्तव्याची परिक्रमा जीवनामध्ये पूर्ण करत असताना जीवनाच्या सानिध्यात असलेला जो दृष्टिक्षेप आहे तो अंतःकरणाच्या माध्यमामध्ये जाणण्याकरता, आणि दुःखरूपी जो संसार आहे तो दुःख बांधावडी आहे, आणि दुःख बांधावडी संसार हा दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणून त्या संसाराला त्याज्य करणं जीवनाचं कर्तव्य. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी सुखाचा विचार नाही. कुठंतरी सुभाषितकार म्हणतात, कोयम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. म्हणजेच मी कोण ऐसा करावा विचार, मने ज्ञानेश्वरा निवृत्तीचा. मी कोण ऐसा करावा विचार, कोण ऐसा करावा विचार, मी कोण आहे करावा विचार, जीवनामध्ये मात्र त्याचा विचार करणं हे यावत जीवाचं कर्तव्य. का विचार करावा? तर तुकोबारा म्हणतात तो विचार करण्याचा, दुःख बांधावडी संसारातून परावृत्त होण्याचं चीज लक्षण असेल ना ते संतांनी शिकवलं. आणि ते लक्षण कुठे? ते एका सारासार विचारामध्ये हा महत्वाचा भाग आहे. सारासार विचार करा उठाउटी, सारासार विचार करा उठाउटी, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठाउटी, सारासार विचार करा उठाउटी, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. हो, म्हणून मौली म्हणतात का जीवनामध्ये त्याचा सारानुसारा त्रिगुणा, सार निर्गुणे, सार सारा सार विचार, हरिपाठ, हरीच्या पाठाचा विचार करणं. मग तो सारासार विचार म्हणजे नेमका कोणता? नामधरा कंठी विठोबाचे. आणि विठोबाचं नामस्मरण कंठामध्ये कसं धरायचं ते तुकोबारा सांगता. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबारा म्हणता सावधानतेना तो काळ तुमचं आमचं आयुष्य खाऊन राहिलेलं आहे आणि खाऊन राहिलं म्हणून तर माऊली ज्ञानोबारांना हरिपाठामध्ये म्हणावं लागलं यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होय. कारण का माऊली म्हणतात पाहुणा यमाचा होण्यापेक्षा देवाचा व्हावा हे जर वाटत असेल ना आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा. हे नवीना जीवा सुखानो हे नवीना जीवा सुखानो हे, हे नवीना जीवा सुखानो हे. विठाला 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 पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तुकोबारा म्हणता क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू. या भवनाम संसारातून तरुण जाण्याकरता मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी यावत जीवाच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचाराची जडणघडण व्हायला हवी हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण विचाराच्या ठिकाणी विचाराचं तारतम्य, विचाराच्या तारतम्यातून दोन्हीच्या प्रतिक्रिया आणि ज्ञानाची प्रतिक्रिया म्हणून जीवन त्रिपुटीनं नटलेला हा महत्वाचा मुद्दा आहे. जीवन सूक्ष्म आहे, स्थूल आहे, कारण आहे. त्रिपुटी देहाच्या ठिकाणी सूक्ष्म स्थूल कारण देहाच्या ठिकाणी 3 प्रकारचे गुण आहे, 3 प्रकारच्या गुणाच्या ठिकाणी 3 प्रकारचे भोग आहे, 3 प्रकारच्या भोगाच्या ठिकाणी 3 प्रकारचे पाप आहे. आणि जगत सुद्धा 3 प्रकारांनी नटलेले तुका म्हणे जन. जगत सुद्धा हे 3 प्रकारांनी नटलेले म्हणून प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्रिपुटीनं नटलेल्या देहाच्या ठिकाणी 3 प्रकारचे गुण आहे, सूक्ष्म गुण आहे. सूक्ष्म गुणाच्या ठिकाणचा जर विचार केला तसा शास्त्रीय दृष्टिकोनातून राजस गुण आहे, तामस गुण आहे, सात्विक गुण आहे. पण ह्या 3 गुणांच्या माध्यमामधून संतांच्या माध्यमातून असलेल्या ज्या प्रक्रियेनं जो गुण प्राप्त होत असतो त्याला सात्विक गुण म्हटले गेलेले आहे. विठाला 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 विठाला. हो मग याच्याकरता महाराज म्हणतात विचार करायला तर हवाय ना, विचाराची तर गरज ना. मग विचार का करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढे चला तुकोबारा म्हणतात नुसत्या विचाराला हे देखील किंमत नाही, नुसत्या विचाराला हे देखील मूल्य नाही. विचाराच्या माध्यमातून सज्जनांनो धोरणाची देखील गरज आहे. विचार आणि धोरण उदाहरणार्थ मी आपल्या पुढे सहज जाता जाता एक शब्द वापरतो. मी तुम्हाला म्हटलं मंडळी ज म्हटलं तर त्या ज शब्दाला काही किंमत आहे का? दुसरा शब्द मी आपल्या पुढे वापरला ल शब्द वापरला तर ल शब्दाला काही किंमत आहे का? पण एक मात्र नक्कीच मला आपल्या पुढे हे सांगायचं का ज आणि ल हे दोन्ही शब्द एकीकरणात येतील ना त्यावेळेला जल म्हणजे पाणी स्वरूपाने त्याला मूल्य आहे. विठाला 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 गंमत काय महत्वाचा मुद्दा असा आहे विचाराची जर धारणा जीवनाच्या ठिकाणी नसली तर सहजगत्या मात्र तो दयाघन परमात्मा त्याच्यावरती अवकृपा केल्याशिवाय राहत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. सहजगत्या एका बाईनं विचार केला, लोण्याचा गोळा बनवला, पितळीमध्ये ठेवला, पितळी उचलली, शिंक्यावरती ठेवली, रिकामा पाण्याचा हंडा उचलला, घराच्या बाहेर पाऊल टाकला, घरामध्ये कुणीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मांजरीनं तिनकुंडीची उडी मारली, शिंक्यावरती गेली. दरवाजामध्ये कुत्रा झोपलेले, शिंक्यावरती गेलेल्या मांजरीनं लोण्याचा गोळा बघितला, तोंडामध्ये पकडला, पण गोळा फार मोठा होता, खाता येणं म्हणून तसाच तोंडामध्ये धरला आणि त्वरित खाता येणं म्हणून तिनं तो तसाच लोण्याचा गोळा तोंडामध्ये पकडला, शिंक्यावरून खाली उडी मारली आणि दरवाजात झोपलेल्या कुत्र्यावरून उडी मारून मांजर पळायला लागलेले. कुत्र्याला थोडंसं मंडळी स्पर्श ज्ञान झालं, कुत्रा उठून उभं राहिले, बघायला लागले. हे कुत्र त्या मांजरेला म्हणतं, काय ग मांजरे, ज्याचं अन्न खाती त्याची तू चोरी करते, छान मी तुझा पाठलाग करतो. म्हणून मंडळी कुत्र तिच्या पाठीमागं लागले. घडलंय काय? मांजरपुढे कुत्र मागं, कुत्र मागं, मांजरपुढे मांजरपुढे कुत्र मागं, कुत्र मागं मांजरपुढे, मांजरपुढे कुत्र मागं, कुत्र मागं मांजरपुढे अशी त्यांची धावपळ सुरू झाली. पळता पळता मांजर एका छोट्या भेंडीच्या झाडावरती चढली. कुत्र्याचा नाविलाज झाला. कुत्रा खाली उभा राहिला. कुत्रा म्हणतो, हे मांजरे खाली ते मी तुला रामराम घालतो. मांजर म्हणते, तुझ्या बापाचा बापही खाली जरी आला तरी देखील मी उतरू शकत नाही, अन्यथा लोण्याच्या गोळ्याचं वाटप पत्र करू शकत नाही. असं दोघांचं त्या ठिकाणी भांडण नाम संवाद चालू असताना त्या ठिकाणी एक माकड आलेले आहे. विठाला 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 असं त्यांचं भांडण चालू असताना ते माकड त्या मांजरेला म्हणतं, काय ग मांजरे, काय रे कुत्रे, तुमचं कशावरून भांडण चाललंय? तरी आमच्या लोण्याच्या गोळ्याचं वाटप पत्र होत नाही म्हणून सांगितलं, मी वाटप करून येतो. अर्थात मांजर आणि कुत्रा त्या माकडाला घाबरल्यामुळं सरसर मांजर खाली उतरली, लोण्याचा गोळा माकडाच्या ताब्यात दिलेला आहे. कुत्र्याला सांगितलं त्या माकडाने, बाबा ते पुणे गावामध्ये जा, एका किराणा दुकानदारा कोणी एक रिकामा ताराजू घेणे. तात्पर्य कुत्र पळत गेलेले, ताराजू घेऊन आलेले, माकडाने ताराजू हातामध्ये धरलेला आहे. निम्मा गोळा ह्या ताडग्यात टाकला, निम्मा गोळा ह्या ताडग्यात टाकला, पण जे ताडगं खाली झालं त्याच्यात थोडा तोडला, तोंडात टाकलं आणि इकडचं खाली झालं.
त्याच्यातला थोडा तोडला तोंडात टाकला मग इकडचं खाली झालं, त्याच्यातला थोडा तोडला तोंडात टाकला इकडचं खाली झालं. असं करता करता तेलही गेले आणि तुपही गेले. आता खाली काय राहिले हे तुम्हाला सांगावं लागेल का? विठाला 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 विठाला. हो पुढे चला. आता मी नुसतं आपल्या पुढे मंडळी दृष्टांत सांगून टाइमपास केला नाही, पण या दृष्टांताचा सिद्धांत काय हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच नियमाप्रमाणे जीवनाच्या ठिकाणी मनोरूपी कुत्रा आहे आणि बुद्धिरूपी मांजर आहे. या मनोरूपी कुत्र्यापाशी आणि बुद्धिरूपी मांजरीपाशी हा शरीररूपी 3.5 हाताचा लोण्याचा गोळा आहे. दुर्दैवाची गोष्ट या मनोरूपी कुत्र्यापासून आणि बुद्धिरूपी मांजरीपासून हा शरीररूपी लोण्याचा गोळा तो यमरूपी माकडदादा केव्हाही घेऊन जातो, तरी देखील माणसाच्या लक्षात नाही. म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, 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 क्षणोक्षणी हाती करावा विचार. सरवाया पार भवसिंधू, सरवाया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. सरवाया पाया भवसिंधू, सरवाया पाया भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून मौली तुकोबारा म्हणतात जीवनामध्ये माणसांना त्याचा क्षणोक्षणाला विचार करणं गरजेचं आहे. कारण या भवनाम संसारातून तरण्याकरता त्या दयाघन परमात्म्याच्या नामचिंतनाची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा जर एक विचार केला मंडळी, जीवाना जीवाचा विचार केला तर उपयोग नाही, जीव जडाचा विचार करू लागला तर उपयोग नाही, जडाने जीवाचा विचार केला तर उपयोग नाही, तर जीवाना देवाचा विचार करावा हा महत्वाचा मुद्दा आहे. विठ्ठला 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 काही साधकांनी तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता त्याचा विचार करा इथपर्यंत बरोबर, पण कशा करता विचार करायचा आहे? पण तो परमात्म्याचा विचार करण्याचा दृष्टिक्षेप तो दयाघन परमात्मा या काळाच्या पलीकडे तुम्हाला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे काळापासून परावृत्त केल्याशिवाय राहणार नाही. याच्या करता तो नाशिवंत देह जाणार इथपर्यंत बरोबर आहे. मग तुम्हाला तो काळ घडवायचा, नाथ बाबा त्याच्या पुढे जाऊन सांगतात, घडी घडी काळ वाट यांची पाय, घडी घडी काळ वाट यांची पाय, घडी घडी काळ वाट यांची पाय, घडी घडी काळ वाट यांची पाय. आधुनिक किती आहे, आधुनिक किती आहे, अवकाश हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. आधुनिक किती आहे, आधुनिक किती आहे, अवकाश हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. हो नाथ महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाट यांची पाही, अजून किती आहे अवकाश. सातत्याने काळ तो तुमची आमची वाट पाहते. म्हणून बाबांनो पुन्हा नाथ महाराज म्हणता, करा रे बापांनो साधना हरीचे, धनी करणीचे ते करू नका. विठाला विठाला विठाला. पुढे काही साधकांनी प्रश्न मांडला, महाराज तुम्ही म्हणता तो काळ आम्हाला खातो, तो काळ सातत्याने आयुष्य खातो इथपर्यंत बरोबर आहे, पण तो काळ जर आमचा लेखा करीत बसला असेल, तो काळ आम्हाला जर सातत्याने खात असेल, तर तो काळ कोणता? भविष्यकाळ, भूतकाळ
वर्तमान काळ तुकोबारा म्हणतात नाही बाबांनो, तिन्ही काळाच्या पलीकडे असा असलेला न भूतो न भविष्यती असा जो काळ आहे ना, तो तुमच्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणून त्या काळाला परावृत्त करण्याकरता तुम्ही त्याचा विचार करा. विठ्ठला विठ्ठला तुकोबारांनी असं सांगितल्यानंतर काही साधकांनी पुन्हा महाराजांना प्रश्न केला का, महाराज असा जो काळ आहे ना, तो काळ मला खाणार आहे, त्या काळाला परावृत्त करण्याचं सामर्थ्य आहे का ईश्वर चिंतनामध्ये? हे जर तुम्हाला त्याचा काही अनुभव आहे, तुकोबारा म्हणतात मी अनुभव सिद्धच जगाला सांगत असतो. अनुभवाली अंगा ते या जगात देत असो, अन्यथा मात्र मी सांगत नाही. तसं तुकोबारांनी अनुभव सिद्ध समाजापुढे दर्शवलेले. जगाच्या बाजारात संतांनी दोनच कार्य केलं, एक जनजागृतीचं कार्य आणि एक त्या काळाला परावृत्त करण्याचं सामर्थ्य. विठ्ठला विठ्ठला तसा जर पाहिला तर तुकोबारांचा इतिहास जर बघितला तर फार आगळा वेगळा आहे. तुकोबाराने खऱ्या अर्थाने काळाला परावृत्त करण्याचं सामर्थ्य जगापुढे दर्शवलेले. तुकोबारांची इतिहासामध्ये नोंद आहे. तुकोबारांच्या जगाच्या बाबतीमध्ये तुकोबारांच्या ठिकाणी तळमळ होते का तुम्ही तो काळ बाजूला सरा, तो काळ बाजूला सरा. याचा अर्थ तुकोबारांना त्याचा काही मोबदला मिळत होता, तुकोबारांना त्याचा काही फायदा होता, अर्थात तुकोबारांना काही खायला प्यायला मिळत नव्हतं. म्हणून तुकोबारा तुमची आमची तळमळ करत होते. किती तळमळ करीत होते? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, इतकी तुकोबारांच्या ठिकाणी तळमळ होती. विठ्ठला विठ्ठला अर्थात तसं जर बघितलं मंडळी तर तुकोबारांच्या इतिहासातली भूमिका फार आगळी वेगळी. तुकोबारांच्या आईचं नाव कनकाबाई, बापाचं नाव बोल्लोबा, आडनाव मोरे. खऱ्या अर्थानं तुकोबारांचं आडनाव शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासात त्याची नोंद आणलेले म्हणजे कनकाबाई बोल्लोबा आणलेले हे त्यांचं नाव आहे. पण इतिहासात ज्याला जावळी म्हणतो आपण, त्या जावळीच्या मोरे घराण्यात तुकोबारांचे आई वडील राहत होते, म्हणून त्यांना मोरे असंही देखील उर्फ आडनाव पडलेले. पण कनकाबाई बोल्लोबा आणलेले उर्फ मोरे हे कुटुंब ज्यावेळेला जावळीवरून सोलापूर मार्गे पंढरपुराला आलं, पवित्र चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, डोळे भरून सावळ्या सुंदर मदनाचा पुतळा अशा त्या पांडुरंगाला बघितलं आणि तिथून त्यांनी प्रयाण सुरू केलेले. बोल्लोबाने कनकाबाई नगर मार्गे पुणे जिल्हा हवेली तालुका देहू निवासस्थानी आली. तिथं आल्यानंतर त्यांनी निवासस्थान मांडले आणि काही दिवसाचा कालावधी निघून गेलेला नंतर मंडळी त्या कनकाबाईला आणि बोल्लोबाला 3 सुपुत्र झाले. पहिल्या मुलाचा जाऊजी उर्फ सावजी, 2 नंबरच्या मुलाचं नाव संत सम्राट तुकोबारा आहे, 3 नंबरच्या मुलाचं नाव कान्होबा. वय मर्यादा तुकोबारांची 9 वर्षाची होती. जाऊजी उर्फ सावजीची वय मर्यादा त्यावेळेला 12 वर्षाची होती आणि ज्या वेळेला कान्होबाची वय मर्यादा 7 वर्षाची होती त्याच वेळेला तुकोबारांच्या आई बापांना म्हणजे कनकाबाई आणि बोल्लोबाने या पती पत्नीना जगाचा निरोप घेतला होता. विठ्ठला विठ्ठला आणि याच परिस्थितीमध्ये वय मर्यादा 9 वर्षाची असल्यामुळे 12 वर्षाचे जरी देखील जाऊजी उर्फ सावजी होते, परंतु चाणक्याने बुद्धीना कृष्ण असले तुकोबारा म्हणून पूर्ण संसाराचं रहाटगडग तुकोबारांच्या माथ्यावरती पडलं. म्हणजे गेल्या 350 ते 400 वर्षापूर्वी या तुकोबारांची प्रॉपर्टी इतिहासामध्ये नोंद का 65 लाखाची होती. की आज मी तिला जर मंडळी म्हटलं ना तर तुकोबारांची टाटा बिर्लाची समजली तरी चालेल एवढे तुकोबारा श्रीमंत होते. पण अशा तुकोबारांचे आई वडील गेल्यानंतर प्रपंचाचं रहाटगडग तुकोबारांनी वयाच्या 9 वर्षापासून तर 26 वर्षापर्यंत चालवलं आणि 26व्या वर्षी त्यांनी काय केलं? जाळून संसार बैसलू अंगणी किंबहुना संसाराच्या ताती तापडून देवा, अर्थात संसाराच्या नावे घालून या चिन्या. विठ्ठला विठ्ठला आणि अशा तुकोबाराने त्या संसाराचा त्याग केल्यानंतर भाग्यवंतांनो काय सांगावं मंडळी, तुकोबाराने स्वतःच्या इच्छाला आलेली प्रॉपर्टी, इतिहासात तुकोबारांच्या इच्छाची प्रॉपर्टी 65 लाखाची, घरात भरपूर भांडे कोंडे होत्या, त्यांच्या इच्छाला आलेली प्रॉपर्टी गोरगरीब ब्राह्मणाला देऊन टाकली आणि घरात राहिलेले भांडे त्या विकून टाकल्याने काय केलं? मजा मौज केली नाही. तुकोबाराने काय केलं? अरे भांडे विकून पोथ्या केल्या, त्याही लोकांची वाटेल्या, सर्वांना वाटून दिल्या आणि मोकळ्या हाताने भंडारा डोंगरावरती जाऊन दयाघन परमात्म्याचं स्मरण करू लागले. विठ्ठला विठ्ठला अशा तुकोबारांनी ज्या वेळेला तिथं राहत असताना ज्या वेळेला तुकोबारांना वैकुंठाला जायचं त्यावेळेला तुकोबारांनी त्या देहू गावातल्या प्रत्येक व्यक्तीला वैकुंठाला जाण्याच्या अगोदर 15 दिवस सांगायला सुरुवात केली. काहो पाटील तुम्हाला माझ्याबरोबर वैकुंठाला यायचं, काहो भाऊ तुम्हाला माझ्याबरोबर वैकुंठाला यायचं, काहो ताई अक्का मावशी तुम्हाला माझ्याबरोबर वैकुंठाला यायचं. पण ज्याला ज्याला तुकोबाराय म्हणत होते माझ्याबरोबर वैकुंठाला यायचं का, ती व्यक्ती तुकाराम महाराजांना माहिती महाराज काही म्हणा तुमच्या डोक्यामध्ये फरक पडलेला आहे. पण तुकोबाराय गप्प बसायची. शेवटी फाल्गुनवाच्या प्रतिपदेच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वपत्नी जिजाबाई उर्फ आवली ही पुण्याच्या गोळीवे सावकारांची मुलगी, ही तुकोबारांना दुसरं कुटुंब दिलेलं. पहिलं कुटुंब दुष्काळात अन्न करता संपलं आणि दुसरी पत्नी मिळाल्यानंतर त्या पत्नीच्या सानिध्यात तुकोबारा राहत असताना तुकोबारांच्या पत्नीला प्रश्न केलेला आहे, कशा करता तुम्ही मला बोलतात, कशा करता मला तुम्ही विचारता. तुकोबाराने प्रेमाने विचारलं, जिजा उर्फ आवले तुला माझ्याबरोबर वैकुंठाला यायचं,
जगाने तरी मंडळी एकच उत्तर दिलं, पण तुकोबारांची स्वपत्नी जिजाबाई उर्फ आवलीनं 2 उत्तर केले. काय 2 उत्तर केले? स्वामी, मी तुमच्याबरोबर लोखंडाला आले असते, परंतु माझी म्हैस गाभण आहे, त्याच्यामुळे मला येता येणार नाही. आणि दुसरं उत्तर केलं का लोक म्हणतात तुमच्या डोक्यात फरक पडला, याच्यात काही खोटं नाही. विठ्ठला विठ्ठला अशा परिस्थिती तुकोबारायांची रात्र घटाघटा निघून गेली. दिवस उगवला फाल्गुन वद्य तृतीयेचा. देहू गावातल्या अथांग जनसमुदायाला तुकोबारांनी बरोबर घेतलेले आहे. अर्धा फरंगावर उत्तर देखील असलेल्या पवित्र इंद्राणीच्या काठावरती पवित्र करंजाईच्या झाडाखाली तुकोबारांनी कीर्तनाला प्रारंभ केला. का म्हणून तुकोबारांनी कीर्तन केलं? 12 टाळकऱ्यांच्या सन्निध्यात तुकोबारांनी कीर्तन केलं. तसं पाहिलं तर उद्या आयुष्यात तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला 14 टाळकरी उपस्थित असायची. शेवटच्या कीर्तनाला मात्र तुकोबारांच्या 2 टाळकरी उपस्थित नव्हते. ते सुडुंबऱ्याचे संताजी महाराज जगणारे आणि पिंपळण्याचे निळोबाराय हे पर्याय काही कामाचं लोह गावाला गेले होते. 12 टाळकऱ्यांच्या सन्निध्यात तुकोबारांनी कीर्तनाला प्रारंभ केला. का म्हणून कीर्तन केलं तुकोबारांनी? तुकोबारांना माहिती होतं का कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी कीर्तन केलेले. किंबहुना नाच कीर्तनाची रंगी. अर्थात त्याच्याही पलीकडे तुकोबारांच्या पुढं मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या 9,037 मधला एक सिद्धांत थया थया नाचत होता का? तरी कीर्तनाची नतनाचे नाचले व्यवसाय प्राचिताचे कधी नामचना ही पापाची ऐसे केली. विठ्ठला विठ्ठला या स्वरूपामध्ये तुकोबारांनी कीर्तनाला प्रारंभ केला. पण जे तुकोबारांनी ज्या अभंगावरती कीर्तन केलं त्या 12 टाळकऱ्यांच्या सानिध्यात तो अभंगही आगळा वेगळा आहे. सदर अभंग गाथ्यामध्ये आपल्याला सापडणार नाही. तुकोबारा वैकुंठाला गेल्यानंतर 180 दिवसांनी म्हणजे 6 महिन्यांनी तुकोबारांनी निरोबाराला 13 अभंग लिहून पाठवले. त्यापैकी 13 नंबरचा अभंग काडीमुडीचा पिंजरा केला, हात राघू बैसविला, राघू मोठा बहुज्ञानी, बोली बोले मंजुळवाणी, यमराज तयार झाले, राघोबाचे उचलून नेले, तुका मने राघू मेला, राघू मातीत गाडाला. विठ्ठला विठ्ठला अशा स्वरूपामध्ये तुकोबारांचे कीर्तन रंगात आलेले. अर्ध कीर्तन झालेले. पंढरपूरचा सावळा सुंदर मदनाचा पुतळा भगवान पंढरीश पांडुरंग राया डाव्या बाजूला कीर्तनाच्या तुकोबारांच्या बाजूला 15 ते 20 फूट अंतरावरती उपस्थित आहे. तुकोबारांचं लक्ष नाही. अर्ध कीर्तन आटोबा इथोबा रुपये भजनगार म्हणून तुकोबारांनी अर्धाच्या गादीवरून अर्थात कीर्तनाच्या जागेवरून थोडेसे मागे सरकले. 2 टाळकरी पुढे चाल म्हणण्याला आले. इतक्यामध्ये तुकोबारांच्या डाव्या बाजूला लक्ष गेलं. डाव्या बाजूला लक्ष गेल्यानंतर पाहिलं अरे बाबरे पांडुरंगा, मला नेण्याकरता तू एवढा मोठा श्रीमठा केला. समोर असलेल्या त्या देहू गावाच्या अथांग जनसमुदायाकडे तुकोबारांनी पाहिलं तर महाराजांच्या कीर्तनामध्ये अखिल समाज मंत्रमुग्ध झालेला होता, तल्लीन झाला होता. शेवटी तुकोबाराच्या समाजाला काय म्हणत, मंडळी जातो मी आता देवाचा होतो, कारण बराच वेळ झालाय पांडुरंगा राया उभा राहिलेला आहे, तो मला नेण्याकरता आलेला आहे. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, 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 वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, 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 वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. तुकोबारांनी सांगितलं वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. नारदाच्या गादीवरून म्हणजेच कीर्तनाच्या जागेवरून तुकोबारांनी संतपणे पावलं उचलायला सुरुवात केली. या ठिकाणी पांडुरंगाने विमान उपस्थित केले होते त्या ठिकाणी गेले. पांडुरंग रायावरती विमानात बसले होते. पांडुरंग राय ज्या वेळेला तुकोबाराय जवळ आले तत्क्षणी त्यांनी मुडी थांबून त्या विमानातून खाली टाकली आणि टाकल्याबरोबर स्वतः तुकोबारायांचा डावा हात पांडुरंगाने आपल्या उजव्या हाताने धरला. स्वतः पांडुरंगाने डावा पाय त्या विमानाच्या एका खुर्च्यावरती ठेवून सांगितलं, तुकोबा विमान फार उंच तुला चढता येणार नाही, माझ्या गुडघ्यावरती पाय ठेवा आणि नंतर विमानात बस. ज्या वेळेला असे शब्द पांडुरंगाच्या मुखातून निघाले त्याच वेळेला उद्या आयुष्यात ज्या तुकोबारांना राग आला नाही त्या तुकोबारांना यत्किंचित राग आला. आणि यत्किंचित रागाच्या आदेशात तुकोबारा देवाला काय म्हणत आहे, देवा अरे लाखो रुपयाच्या संसाराची उधळणी, अमोल किमतीच्या देहाची उधळी केली ती तुझ्या गुडघ्यावरती पाय ठेवून विमानात बसण्यासाठी का. विठ्ठला विठ्ठला हे शब्द तुकोबारांच्या ऐकल्याबरोबर पांडुरंगराया या कांडवळे अर्थात विनमुख झाले. नीटपणे पांडुरंगराया त्या तुकोबारांचं बघत आणि सांगितलं का तुकोबा अरे मग तुला पाय ठेवण्यासाठी कुठलं साधन आणू. तुकोबारांनी सांगितलं, देवा जर तुम्ही साधन आणत असाल तर एकच आणा.
सांग ना मोठ्या प्रेमाने कौतुकानं त्या पांडुरंगाने तुकोबारायला विचारल्यानंतर तुकोबाराने सांगितलं देवा एकच साधन होय जगाच्या बाजारामध्ये केलेल्या पापाचा प्रायश्चित्त म्हणून शिक्षा ठोठवण्याचं सूत्र ज्याच्या हाती सोपवलेलं असेल तो काळ या ठिकाणी उपस्थित कर. हे शब्द तुकोबारायांच्या मुखातून ऐकता क्षणी पांडुरंगराने विंतारी संदेश चित्रगुप्ताच्या दरबारात पाठवला. डोळ्याचा पाचा लावताना लावता स्वतः काळी त्या ठिकाणी येऊन मांडली घालून उपस्थित झाला आणि नंतर मग मात्र पद्मासन घालून काळ त्या ठिकाणी बसल्यावर स्वतः तुकोबाराने आपल्या उजव्या हाताने पांडुरंगाचा डावा हात आपल्या हातात धरला. आपला डावा पाय त्या काळाच्या डोक्यावरती ठेवला आणि विमानात बसल्यानंतर ऐकलं जनसमुदायाला तुकोबाराय मोठ्या प्रेमाने सांगू लागले काय आम्ही जाता तुम्ही कृपा सुधारे आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारे आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारे सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला वाढ वेळ झाला सगळ्यांना माझी विनंती सांगा तुकोबारा ऐकले जनसमुदायाला विनंती करत आहे. कारण का आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा का तर आजवर होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी परिणाम आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. त्यावेळेला अखिल जनसमुदाय तुकोबारायना म्हणत आहे का महाराज आम्हाला येऊ द्या महाराज आम्हाला येऊ द्या महाराज आम्हाला येऊ द्या. त्यावेळेला तुकोबाराने शेवटचं वाक्य वापरलं मज सजे आता येऊ नका कुणी सासुरवाची मी बाई आणू तुम्ही संसाराचे सासुरवाची आहात तुम्ही माझ्या बरोबर येऊ नका. त्यावेळेला पुन्हा जनसमुदायाने तुकोबारायना विचारलं महाराज आम्ही तरी करायचं काय. त्यांनी सांगितलं एकच करा तुम्ही का रामकृष्ण विठ्ठल बोला आणि तुका जातो वैकुंठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अशा तुकोबाराने जनसमुदायाच्या समोर जगाच्या कल्याणाकरता का केलं कल्याण कल्याणाची अपेक्षा का तुकोबाराने बाळगली. त्यांच्या ठिकाणी एकच महत्वाची भूमिका होती का बुडत हे जनन देखवे डोळा हे तू कळवळा म्हणून या. सातत्याने ते समाजाला एकच उपदेश करत होते का बाबा रे तुम्ही जगाच्या बाजारात वावरत असताना काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने कांतवाचे गंगास्थाने कांतवाची गंगास्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणात्वतीचा देवाच्या पूजने प्रदक्षिणात्वतीचा देवाच्या पूजने प्रदक्षिणात्वतीचा. असं ज्या एका महान संतांनी समाजापुढे आपला ज्ञानाचा मार्ग प्रेरित केला त्याचं कारण काय आहे. त्यांचं सूत्र एकच आहे. महाराज म्हणता हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संताचे पाय संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वैकुंभोना माऊली ज्ञानोबा म्हणता संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणूनच संतांच्या समागमाची गरज आहे. आणि का गरज आहे तर संतांच्या माध्यमातून तो दयाघन परमात्मा मिळेल त्या काळाला परावर्त करता येईल परमात्मा पदाची प्राप्ती करता येईल स्वानंद साम्राज्याची जागा मिळेल. आणि याच्या करता तुम्ही एकच आहे की तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात संत समागमे दरावी आवडे संत समागमे दरावी आवडे संत समागमे दरावी आवडे संत समागमे दरावी आवडे करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थे नाशिवंत नाशिवंत करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थे
नाशिवंत विठाला 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 विठाला. हो म्हणून संत समागमाची गरज आहे. संत समागमे धरावी, आवडी करावी, तातडी परमार्थी. आणि अन्यथा बाकी मात्र जगाच्या बाजारात आवरण शक्तीचं नाम अज्ञानाचा तिमिर डोळ्यामध्ये भरून या जगाच्या बाजारात वावरू नका. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका मने यह लुकीच्या व्यवहारी, नका डोळे धूर भरून राहू. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार. नका डोळे दूर भरानी राहू, नका डोळे दूर भरानी राहू. नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ. नका डोळे दूर भरानी राहू, नका डोळे दूर भरानी राहू. नाशिवंत नाशिवंत आयुष्य खातो काय सावधान, सावधान. आयुष्य खातो काय, आयुष्य खातो काय. जय विठाल जय जय विठाल, जय विठाल जय जय विठाल. हा बोलिले जय पुरी पुरी जय वाटुरे उत्तर करा महाराज. हा नाही उच्चारी राजे कारमिया पुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.